बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सोलापूर शहरातील रेल्वे लाईन परिसर या ठिकाणी असलेल्या कर्मचारी भविष्य निधी संघटन क्षेत्रीय कार्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून विडी कामगारांना फंडामधील दुरुस्ती लवकर होत नाही, तसेच सातत्याने 2 ते 3 वर्ष हेलपाटे मारून माणूस थकून जात आहे, तरी देखील त्यांच्या कामाची शाश्वती दिली जात नाही। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले विडी कामगारांचे प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PF मधील दुरुस्ती याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। कामगारांना या ठिकाणी नाहक त्रास दिला जातो, वारंवार हेलपाटे मारण्यास भाग पाडले जातात। काही चुकांची दुरुस्ती करायची असेल तर दुरुस्ती वेळोवेळी होत नाही। कामगारांना वेठीस धरून त्यांची कष्टाची PF ची रक्कम मात्र दिली जात नाही। या कार्यालयातील कर्मचारी कामात हलगर्जीपणा करून विडी कामगारांना नाहक वेठीस धरतात। विडी कामगारांना भरपूर त्रास दिला जात असल्याची तक्रार देखील करण्यात आली असून या कार्यालयातील शिपाई पासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण मिळून मिलीभगत करून कामगारांना नाहक त्रास देत असतात। तसेच विडी कामगारांना किंवा इतर कामगारांना या ठिकाणच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्याकडून तुच्छ वागणूक दिली जात असल्याची तक्रार देखील करण्यात आली आहे। अनेक कामगारांना त्यांचे कष्टाची रक्कम वेळेवर मिळत नाही, त्यामुळे त्यांची कामे लवकरात लवकर करून मिळणारी तुच्छ वागणूक थांबवावी अशी मागणी विडी कामगार तसेच इतर कामगारांनी केली आहे। पाहुयात कामगारांची व्यथा नेमकी काय आहे त्या बाबतीतले ही काही प्रतिक्रिया। आपका नाम क्या है? फरीदा फारूक शेख। हाँ, क्या हुआ था ये कार्यालय में? मेरे 3 साल से फिर आ रहे हैं बच्चे, 3 बच्चों छोटे छोटे बच्चों को छोड़ को घड़ी घड़ी आना पड़ रहा है। ये काम होता नहीं होता ऐसा भी नहीं बोल रहे, नहीं होता तो नहीं बोल रहे नहीं, ये फर्क है वो फर्क है। चुप ऑफिस को वहाँ भी ऑफिस में गए तो 100 रुपये ले रहे हैं, फार्मा गलत घर को दे रहे हैं। कई की वजह से 3 बार ऐसा होने वास्ते एक एकदम एक सही लिख को देना, कहीं नहीं लिख को देना। एक फार्म ले रही 100 रुपये दे रही है, एक फार्म लेते हैं 100 रुपये दो बोलते हैं। यहाँ पे आने के बाद में 1 नंबर खिड़की में जो सिंधे साहब है उनके तरफ से आपको क्या तकलीफ हुई? सिंधे साहब इस ना बात बोले उन्होंने मेरे से क्या बोला, तुम्हारा ऐसा था वो तेलंगाना का नहीं चलता, ऐसा यहाँ कर है तो चलता जाओ, तुम्हारा काम का करे ना वहाँ पर जाओ बोल रहे। गाली गलौज कल कर दी है आपको? गाली गलौज तुम्हें काम पैदा ये सब तुम्हारा समझता क्या नहीं समझता, ऐसा बताए और बात बोल रहे हैं। ऐसा आपको वहाँ इंसर्ट करे? हाँ इंसर्ट करे। हाँ, इंसर्ट करके कागज फेंक के दिए? हाँ फेंक के दिए और आपको बताया कि यहाँ नहीं होता है? नहीं होता। और फिर आपको यहाँ पे जो बड़े साहब है उनको मिलने दिए क्या आपको? नहीं मिलने के दिए। और क्या बोले? और मेरे बोलते हैं कहाँ जाने का वहाँ जाओ तो बोलते कुछ नहीं होगा ऐसा बता रहे थे। आपका पूरा नाम? फरीदा फारूक शेख। हाँ, तो फिर ये जो काम के बारे में कितने साल हुए आप यहाँ आ रहे? 3 साल से आ रहे हैं। लॉकडाउन के बाद वो कोरोना के इंजेक्शन। यहाँ पे ये कार्यालय में आते वक्त आपका खर्चा कितना हुआ? मेरा कम से कम 7-8 हज़ार रुपये हो रहा है सर। तो भी हाँ, तो भी यहाँ से कुछ काम हो आपको ये नहीं हुआ? अभी तक तो भी कुछ भी नहीं हुआ। चलो ठीक। आमच्या घरच्यांचं राजीनामा करून आता मिनिमम 2 वर्ष झाले। त्याच्यात सही फरक आहे म्हणून त्यांचे नाव फक्त ट्रान्झॅक्शन होईना, दुसऱ्या कारखान्यामध्ये नाव बदलल्याशिवाय कारखान्यामध्ये काम देत नाही म्हणून सांगितलं। मग आम्ही काय केलं, मग PO ऑफिसमध्ये गेलो, मग तिकडनं इथं आलो। मग एक डॉक्युमेंट दिले आम्हाला, इथं जमा करून घ्या, ऑनलाईन ऑटोमॅटिक तुमचं होऊन जाईल म्हणून सांगितले। इथं आल्यावर मग आम्हाला देऊन दिले ते सह्या फरक आहे म्हणून हे डॉक्युमेंट्स आहेत सरांचे। इथं हे काय बघा, हे जोशी सरांचे सह्या आहेत। हां, हे म्हणते जगदाळे सरांची सह्या पाहिजे म्हणून लिहून दिलेत मला। असं इथं या ठिकाणी खिडकी नंबर 1 मध्ये घेतलेले तिथं असलेले कोण सेवक आहेत अधिकारी? शिंदे म्हणून असलेले अधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगितले आता ह्या पद्धतीने लिहून दिलेलं आहे। मग वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्याला तुम्ही हे सांगितलं का? काय म्हणले त्यांनी? मग आम्ही साखरपेठच्या ऑफिसमध्ये गेलो। हां, मग हे पुन्हा रिन्यू करून पुन्हा आणलोय मी। हे करायला मला 6 महिने गेले। 6 महिन्यापासून या कार्यालयात तुम्ही आता आहे, तरी संबंधित काम या हां आता मी 10:30 वाजता पुन्हा आलो इथे मी ऑफिसला। हां, ऑफिसवरनं पुन्हा जमा करून घेतलेले नाहीत। अच्छा, पुन्हा ते सांगतात की पुन्हा हे जोशी त्याचे चालत नाही, पुन्हा जगायचं पाहिजे म्हणून स्पष्ट केली। अच्छा, तर म्हणजे जेणेकरून तुम्हाला ह्या संबंधीचा इथं असलेले सेवक शिंदे हे ह्या पद्धतीने तुम्हाला नाहक त्रास देतात आणि गेल्या 6 महिन्यापासून तुम्ही या ठिकाणी चक्रा मारता, पण समाधानकारक उत्तर दिले जात नाही
अच्छा आता मी एक कारखान्यामध्ये पुन्हा घेऊन गेलो, हां पुन्हा जाऊन पुन्हा इथं आलो. अच्छा ठीक आहे ओके. असं हेच फेरा चालू हां. आहे. सेम त्याला चेक करा, एकदा चेक करा म्हणलो. हां. आणि म्हणलं तुम्हीच लिहून दिले ना म्हणलं हे साधारणतः कुणाचं प्रकरण आहे? आईचं आहे, मिसेसचं आहे. मिसेस बरोबर तुम्ही येत आहे. हो, लहान बाळाला घेऊन मी रोजचं इथं फिरत होतो. अच्छा, तरी ह्या ठिकाणी दखल घेतली जात नाही आहे आणि विशेष करून कंपनीत जावा. अच्छा, लक्ष्मी सीताराम बडुआ क्या हुआ था? तारीख चुकी लेकर के उन्होंने क्या करे, पहले फणके पीस सुबह से फणके पीस से पानी से सुबह चुके सुबह अच्छा, बारह से बिक रहा है, तो अभी क्या बोला तारीख हार चुकी लिए. तारीख चुकी बोल के बोल रहा है. हाँ हार बोला कौन सा बोल रहा था? सिंगे सर. शिंदे साहब. अच्छा, कितने दिन हुए ऑफिस में आ रही तू? अब मैं नहीं बोला तो 6 महीने हो गया अब. अच्छा, तो भाई ये 6 महीने आने के बाद में कुछ यहाँ के साथ को सहकार्य करते नहीं? हाँ. क्या कर रहे नहीं? ऐसा सहकार्य कर रहे नहीं, मदद कर रहे नहीं, कुछ बात नहीं कर रहे, क्या नहीं, हकल के दे रहे? हाँ हकल के दे रहे. अच्छा, और काम तो वो जो गलत सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादरस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप.